का एक रन वहां पर निकला और एक रन के साथ खाता खोला मैदान पर सुमित गवस जो कि पहुंचेगा अब स्ट्राइक पर इस समय पर। लेकिन जिस तरह से माहौल बना, श्री खंडरिया भवानी कोनाल टीम ने पहले टॉस जीता और गेंदबाजी करने का निर्णय लिया मैदान पर और दावत दी बल्लेबाजी करने के समय पर इस टीम को, जो टीम है इसके साथ मोरली टीम मैदान में। खंडरिया भवानी कोनाल टीम जिनके मालक है श्री श्याम लोंढे, उनके साथ समर्थक उनके और एक मालक श्री पांडुरंग लोंढे, उनका भी हार्दिक अभिनंदन इस मैच के दरमियान। सर जी आप आए, बाहर आए, हम सर कह चुके पहले ही। तुषार सर आपका भी हार्दिक स्वागत, जो इस वक्त श्री सातेरी मोरली टीम के जो कि इस वक्त मालक है तुषार देसाई। फुल टॉस गेंद ऑन साइड पर हवा में रखा गया को मिड विकेट सी मारेगा पर गेंद बहुत सुंदर टाइमिंग हुई, लेकिन साथ साथ उतनी बढ़िया फील्डिंग मैदान पर। टीम का स्कोर पहुंचा 2 रन पर मैदान में खेल चलता। अब पहले ओवर का पावर प्ले का किस तरह से इस्तेमाल किया जाएगा ये देखने वाली बात मैदान पर, और उसी अंदाज के साथ वो बैटिंग मैदान में। भूषण देसाई के हाथ में मोर्चा लगातार अच्छी बॉलिंग। भूषण देसाई बहुत तगड़ी बॉलिंग करते हैं। शुरू के पावर प्ले के ओवर्स में आपको किस तरह से माहौल बनना पड़ेगा। लॉन्ग ऑन पीछे कवर, लॉन्ग ऑफ पीछे थोड़ा सा कवर पर रखा गया। ऑन साइड पर घूम कर खेला स्क्वायर लेग सीमा रेखा से 1 बाउंस बाहर। इनिंग का पहला चौवा निकला दाजी के बल्ले से। टीम का स्कोर पहुंचा 6 रन पर। भूतना प्रीमियर लीग 2000 बिल्कुल 25 का पड़ाव मैदान पर कोनाल कट्टा ये प्रतियोगिता बिल्कुल आयोजित हो चुकी है। यहाँ पर भूतना तो सातरी युवा क्लब मंडल आयोजित कोनाल कट्टा इस वक्त ये प्रतियोगिता 10वां साल 9 साल पूरे हो चुके इस प्रतियोगिता को, और उनमें से हम दूसरे साल आ रहे हैं इस मैदान पर। और पिच गेंद सामने खेला, गेंद को लॉन्ग ऑफ सी मारेगा पर अब शायद मौका मिलेगा दुआल अच्छा, और ये दूसरा भी मैदान पर बनता हुआ। थोड़ा सा लग रहा है बल्लेबाज के बिल्कुल तकल्लुफ हो चुका, दौड़ते हुए फुल छलांग लगाई वहां पर, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बनाए। नॉस्टेक की तारीफ करनी पड़ेगी इस वक्त सुमित गवस के मैदान पर। क्या दौड़ विकेट के बीच में, बिल्कुल बढ़िया दौड़ मैदान पर। टीम का स्कोर मैदान में पहुंचा इस वक्त 8 रन पर, कोई नुकसान नहीं मैदान में। फुल टॉस गेंद ऑन साइड पर डीप में प्रोटेक्शन रखा, मिड विकेट खिलाड़ी बहुत तेज निकला। जब तक इनको रोका जाएगा 1 ही रन वहां पर बनेगा। इस 1 रन के साथ उन्होंने इजाफा पहुंचा और टीम का स्कोर जाके पहुंचा मात्र इस समय पर खेल बनता है जबकि 9 रन का। दर्शक से पहुंचे कहना चाहूंगा, जो दर्शक आज देर से पहुंचे उनसे कहना चाहूंगा, खासकर श्री खंडेराय भवानी कोनाल टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय मैदान पर लिया गया, और उसी के साथ अब इस समय पर श्री सातेरी मोरली टीम जिनको बल्लेबाजी करने की दावत दी गई, और शुरुआत के माहौल पर दाजी और सुमित की जोड़ी मैदान पर। इस बार बल्ले पर लगी, हवा में निकली, विकेट कीपर के लिए मौका, लेफ्ट हैंडर खिलाड़ी जो कि आउट मैदान पर। पहला विकेट निकला। टीम का स्कोर 9 पर 1 मैदान में। नया गेंदबाज विष्णु चिरमुरे मैदान पर। धन्यवाद। त्या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री ज्येष्ठ खेळाडू दयानंद लोंढे साहेब यांचं आगमन होतं। स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत केलं जात आहे। अनेक वर्ष बॅट बॉल संघाचं ज्या खेळाडूंना प्रतिनिधित्व केलं तेच
सन्माननीय श्री दयाजी लोंढे साहेब यांचं आगमन होत आहे. विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. एका इनिंगची सांगता झाल्यानंतर आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. विनंती असेल तोपर्यंत आपण स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद लुटा. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद अतुल सर. देखिए पत्रकारों का यहाँ पर बिल्कुल स्वागत हो चुका है बिल्कुल कल के दिन पर अतुल सर. और आज देखिए हर वो खिलाड़ी जो पुराना खिलाड़ी जिसने क्रिकेट को अपना लगभग उस समय पर जीवन समझा, वो खिलाड़ी आज यहाँ पर पहुंच चुके हैं. उन तमाम चाहने को हम सभी का प्यार भरा नमस्कार. मैदान पर बल्ले पर लगी है विकेट कीपर के बिल्कुल झोली में 4 बल्ले पर लगी है. बिल्कुल बल्ले पर ही लगी है मैदान पर. वहां पर विकेट निकला और आराम से देखिए किस तरह से माहौल मैदान पर बना. दूसरा विकेट निकला. इस ओवर में लगभग मैदान पर खेल बनता हुआ जो कि इस मुकाबले का एक विकेट इस ओवर में निकला. टोटल 2 विकेट मैदान पर. और ऑन साइड पर खेलने का प्रयास वहां पर देखना पड़ेगा. शायद रन में लेने पड़ेंगे. ऐसे वक्त पर आपको ये मुकाबले में रन लेने पड़ेंगे कि भाई इक्का दुक्का अगर बनता जाएगा तो प्रेशर थोड़ा सा हटता जाएगा मैदान पर. 37वीं मुरली टीम जो कि इस वक्त बैटिंग करे मैदान पर 2 विकेट निकल चुके हैं. ओपनिंग जोड़ी में से एक मात्र दाजी शेट्टी जो कि नॉस्टैक एंड पर अभी तक डटा हुआ मैदान पर इस मैच के दरमियान. फुल टॉस गेंद घुमा गेंद को खेला स्क्वायर लेग पे. भगत से गेंद निकली स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर. 4 रन के लिए मैदान पर. वापस खेल मैदान में चले गए. बाउंड्रीज निकली मैदान पर और रिवर्स खेलने का प्रयास वहां पर किया चूके लाइन से. देखिए रिवर्स खेलने का जो प्रयास था वो बिल्कुल खराब तो नहीं था, लेकिन मैं कहूंगा बल्ले पर लगती तो चौका था मैदान पर. टीम का स्कोर मैदान में पहुंचा 14 रन पर. खेल चलता हुआ दूसरे ओवर का पावर प्ले का मैदान पर जो कि पहला ओवर समाप्त हो चुका. उसके बाद विष्णु चिरमले मोर्चे पर और फिर से ऑन साइड पर लेग स्लिप के वजह से गेंद निकले. हालांकि 1 रन जरूर निकलेगा मैदान पर और इस 1 रन के साथ रनों में इजाफा पहुंचा. टीम का स्कोर जाके पहुंचा मैदान पर 15 रन पर. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 15 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर. खेल चलता हुआ जबकि तीसरे ओवर का इस वक्त अगर बात बताई जाए मैदान पर श्री खंडेराया भवानी कोनल टीम ने पहले टॉस जीता. उन्होंने कहा वो पहले गेंदबाजी करना पसंद करेंगे इस मैदान पर. पहले 2 ओवर डाले गए जहां पर श्री सातेरी मुरली टीम ने बैटिंग की. 2 विकेट गवाकर मात्र 15 पर पहुंचा टीम का स्कोर. या तुकाराम नाईक आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. नया गेंदबाज इस्तेमाल किया जाएगा वहां पर. पंडरनाथ शेट्टी जो कि मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर 24 गेंदों का खेल इस मैच में बचा हुआ. किस तरह से दाजी बैटिंग करेंगे मैदान में और रिवर्स खेलने का प्रयास वहां पर किया. लाइन से क्योंकि विकेट कीपर ने गेंद को उठाया बगैर किसी रन के साथ मैदान पर, लेकिन रन तो वहां पर नहीं मिलेगा आपको.
गति इतनी तेज थी मैदान पर कि बल्लेबाज के लिए मुश्किल था उस वक्त रिवर्स खेलना। और इस बार देखिए क्या वहां पर बल्ले पर लगी गेंद और विकेट कीपर के हाथ में सफलता मैदान पर। तीसरा विकेट निकला, टीम का स्कोर 15 पर। नया बल्लेबाज अनिकेत गवस जो कि लेफ्ट खिलाड़ी पहुंच चुका मैदान पर। इस वक्त अगर बात बताई जाए तो थोड़ी सी बैकफुट पर टीम आ चुकी है, जो कि श्री सातेरी मोरली टीम मैदान पर। शुरुआत के माहौल पर 9 पर पहला विकेट निकला, उसके बाद तब दूसरे ओवर में मात्र 6 रन निकले और एक विकेट निकला। तीसरे ओवर में कोई रन नहीं निकला, शुरू में पहला विकेट निकला। अविनाश जैसा दिग्गज खिलाड़ी आज बहुत सस्ते में निकला मैदान पर। 3 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर 15 पर। वापस मैदान में खेल चलेगा। इस बार ऑन साइड पर खेला गया स्कोर लेग के बगल से, हालांकि 1 रन जरूर निकलेगा और इस 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 16 रन पर। खाता खोला नए बल्लेबाज ने अपना, जो कि अनिकेत गवस मैदान पर पहुंच चुका। दाजी का साथ देने के लिए, दाजी तो यहां पर अभी भी अभिजीत बारी एक 44 इसमें शामिल बारी में लगभग, अगर बात की दाजी की बात बताई जाए तो 8 रन पर एक बेहतरीन बैटिंग मैदान पर 5 गेंदों में। ताजी को आज पूरे ओवर खेलने पड़ेगा मैदान में, थोड़ा सा रुकना पड़ेगा मैदान पर। वो दबाव जो कि मैदान पर दबाव, अच्छा क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट वहां पर शायद अपने आपको रोका वहां पर। पता है कि इस समय पर अगर रुकना है मैदान पर तो इंतजार की घड़ियां भी बिल्कुल अच्छी आएगी मैदान में। आपको पता है कि बैटिंग करना इस मैदान में उतना मुश्किल नहीं है, लेकिन अगर विकेट नहीं बचते हाथ में तो बाद में ये मुश्किल आसान भी नहीं होगी मैदान पर। उस बार कवर बाउंड्री पर खेला गया, कवर पर खिलाड़ी मौजूद था सर्कल के अंदर, उस वक्त गेंद को रोका जाएगा मैदान पर। शॉट में बिल्कुल ताकत थी, टाइमिंग था, सब कुछ था, लेकिन जो गैप थी ना वो ढूंढ न सके मैदान पर दाजी। 7 गेंदों में 8 रन दाजी अपने निजी कोटे पर 16 पर पहुंचा। टीम का स्कोर अभी तक इस ओवर में मात्र 5 गेंदों में 1 रन, 1 सफलता। क्या 15 रन का स्पेल मैदान पर, और लेग स्टंप पर स्वीप किया। इस बार गेंद निकली लॉन्ग लेग सीमा रेखा पर, हालांकि सीमा रेखा से बाहर। 4 रन के मैदान पर। चौवे के साथ तीसरा ओवर समाप्त हो चुका है। 3 ओवर के बाद टीम का स्कोर 20 रन पर पहुंचा, जबकि 3 विकेट नुकसान के बाद बैटिंग कर रही मैदान पर टीम, जो श्री सातेरी मोरली, बॉलिंग कर रही श्री खंडेराय भवानी, जो कि कोणाल टीम मैदान पर। धन्यवाद डीजे। त्या दरम्यान एक 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय। तत्पूर्वी आपण एक छोट्याशा सत्कार समारंभाकडे वळतोय। अनिल गवस आणि पांडुरंग लोंढे आपल्याला विनंती असेल, दयानंद लोंढे यांचा सत्कार करायचा आहे। गेली अनेक वर्ष बॅट बॉय संघाचं
प्रतिनिधित्व ज्या खेळाडूंना केलं, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावलौकिक होते. त्यानंतर मात्र क्रिकेट कारकीर्द संपली आणि आजही पाहायला गेलं तर अधिक ज्यावेळी गाव मर्यादित प्रीमियर लीग होतात त्या लीगमध्ये आजही ते खेळतात. जे लिजंड ट्रॉफी दरम्यान त्यांना पाहायला मिळतं. त्यांचा इथं या मंडळाच्या वतीनं, या कमिटीच्या वतीनं छोटेखानी सत्कार केला जातोय. त्यानंतर प्रत्येक सामन्यातील सामनावीराचा पुरस्कर्ता जी ट्रॉफी आपण देतोय ते कुमार आदेश करपे व बाळकृष्ण करपे यांचा देखील या स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. एक सिंगल रन निकला मैदान पर, बॉलिंग पर मोर्चे में तब्दील हो चुके मैदान पर, और गेंदबाजी के मोर्चे पर नया गेंदबाज जो कि मैदान पर लाडू शेट्टी मैदान पर पहुंचता हुआ. स्ट्राइक पर अब बल्लेबाजी के मोर्चे पर जो कि दाजी मैदान में रहेगा. आखिरी समय पर वो चौवा निकाला दाजी ने अपने बल्ले से. दाजी इस समय पर 11 गेंदों का खेल इस मैच में अभी तक शायद इसके बाद बचेगा, मतलब इसके बाद 2 ओवर का खेल बचेगा. और कवर पॉइंट पर क्या खूबसूरत टाइमिंग है ये. टाइमिंग के तो बिल्कुल लाजवाब है ये. हालांकि 2 रन बनने हैं मैदान पर. वहां पर बहुत सुंदर बैटिंग, बहुत बढ़िया बैटिंग मैदान पर. सिर्फ हवा में रखा, बल्ले का जो ब्लेड था ना वो खोला वहां पर, जो गेंद निकली पॉइंट ऊपर से, मतलब 1 रन, वहां पर 2 रन बने और दाजी अच्छी स्थिति में मैदान पर. 10 रन की बैटिंग दाजी की. लगभग अगर बताई जाए बात तो 9 गेंदों का खेल इस समय पर खेल चुके हैं. ओ इस बार गेंद को उड़ाया, सीमा रेखा पर सीधे खिलाड़ी के हाथ में और यह आउट मैदान पर. She has been here before. She doesn't cry anymore. No looking back. No, she doesn't go to the bar. Too many lovers she's got, and they want her back. She loves control. She wants it her way, and there's no way she'll ever stay unless she give it up. She loves control. नया बल्लेबाज पांडुरंग चिरमुले मैदान में पहुंच चुका है. इस समय पर साथ देने के लिए ऑस्ट्रेलिया की खिलाड़ी का पांडु इस वक्त अनिकेत का मैदान पर वापस के मैदान में चलेगा. शॉर्ट गेंद को खेला, खेल को मिड विकेट पर खेलेगा. पहला रन बहुत तेज निकला, हालांकि टाइमिंग से ज्यादा उसमें कहूंगा आज ग्राउंड फील्डिंग की तारीफ करनी पड़ेगी. टाइमिंग तो लाजवाब था शॉट पर, लेकिन 1 रन वहां पर निकला. 1 रन के साथ अब टीम का स्कोर जाके पहुंचा अब मात्र 24 रन पर इस मैच में. देखिए आज आसान नहीं होगा मैदान पर किसी भी टीम को इस मैदान में उतरना, क्योंकि देखिए दोनों सभी टीमें आज बड़ी ताकतवर टीम है और लेफ्ट हैंडर खिलाड़ियों के लिए आज पूरा मौका बैटिंग करने का मैदान पर. मैच ऑन रहेगा. लेफ्ट हैंडर खिलाड़ी स्ट्राइक पर. फुल टॉस गेंद मिस टाइम है. ये खिलाड़ी है लेकिन फिर भी बन जाएगा दर्शक मैदान पर. गेंद निकली सीमा रेखा से पार. 4 रन के लिए मैदान पर. 94 के साथ 28 पर पहुंचा टीम का स्कोर मैच में. धन्यवाद. त्या दरम्यान सन्मान्य श्री अभिजित चर्लेकर यांचं आगमन होत आहे. विनंती असेल स्थानापन्न व्हायचे आहे. ओवर टू कमेंट्री बॉक्स. फिर से ऑन साइड पर घूमकर खेला गया स्कोर लेग सीमा रेखा पर. ये भी गेंद सीमा रेखा से बाहर निकली. 4 देखिए खेल रुक चुका था पहले.
अनिकेत के बल्ले से निकले बैक टू बैक 2 चौके मैदान पर, 24 गेंदे 32 रन इस वक्त टीम का स्कोर मैदान पर। खेल चलता हुआ जो कि अंतिम 12 गेंदों का मैच बहुत कुशल मुकाबला। बिल्कुल अनिकेत बिल्कुल एक अच्छी स्थिति में 2 बाउंड्रीज लगा चुका मैदान पर, और कहीं ना कहीं वो प्रेशर, वो दबाव मैदान पर अब चलकर गेंदबाजों के 12 गेंदें बची है, विकेट 6 हाथों में बचे, और अंतिम 12 गेंदों में जो स्लॉग होते हैं वहां पर आपको अटैकिंग बैटिंग करनी पड़ेगी मैदान में। भूषण देसाई के हाथ में मोर्चा गेंदबाजी का। अंतिम 12 गेंदों में भूषण का पहला स्पेल था, मात्र 9 रन का एक सफल था। ये कुछ रेखा जो का भूषण की उस स्पेल का। अब अंतिम स्पेल में भूषण किस तरह से अपने आप को बिल्कुल साबित कर पाएंगे। शॉर्ट गेंद बेसबॉल के अंदाज में बिल्कुल तोड़फोड़ शॉट खेला, गैप में गेंद है और सिर्फ गैप में जाएगी 4 रन के लिए मैदान पर। एक बाउंड्री मैदान पर और लाइन को दूर रखा ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा निकला। ठीक है, वाइड के साथ वो प्रेशर अब बढ़ चुका है मैदान में। टीम का स्कोर यहां से बना मैदान में 37 रन पर, 37 रन पर पहले बैटिंग करे इस मैदान पर, जो कि सातेरी मोरली टीम इस मुकाबले में। तुषार देसाई थोड़े से नाराज पहले लग रहे थे, लेकिन अब बैटिंग हो रही है। और इस बार बैठक शॉट ऑन साइड पर स्क्वायर लेग पर, जो कि प्रोटेक्शन दिया, गैप में गया 4 रन। एक चौका निकला, टीम का स्कोर मैदान में पहुंचा 41 रन मैदान पर। 4 विकेट नुकसान के बाद बैटिंग कर रही टीम मैदान पर, सातेरी मोरली टीम मैदान में। अनिकेत के बाद पांडुरंग भी इस वक्त आक्रामक बैटिंग कर रहा है, 2 बाउंड्रीज इस ओवर में। और इस बार आड़े बल्ले से ऑन साइड पर मिड ऑन पर खराब फील्डिंग, एफर्ट कमाल का था, खिलाड़ी ने बहुत बढ़िया वहां पर वापसी में फील्डिंग की, लेकिन एक ही रन वहां पर बनता हुआ। इस 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा मतलब मैदान पर 42 रन मैदान पर। इस ओवर में पहले अगर बात बताई जाए तो अभी तक अगर बात तो लगभग 10 रन इस ओवर से निकल चुके हैं 3 गेंदों में मैदान पर, क्योंकि डाले जा चुके हैं इस मुकाबले में। ऑन साइड पर और आया 6 रन के लिए। अनिकेत के आक्रामक बैटिंग मैदान पर, विस्फोटक बैटिंग मैदान पर, और कहीं ना कहीं वो दबाव मैदान में। और फिर से हेलीकॉप्टर शॉट, हवा में है गेंद लेकिन खिलाड़ी है वहां पर, और ये आउट मैदान पर। 48 रन पर 5वां विकेट निकला मैदान में। अनिकेत लड़ता रहा मैदान पर, आखिरी समय पर अनिकेत ने अपने निजी टोटल पर लगभग 16 रन बनाए, विकेट निकला। और इस समय पर अगर आप बताई जाए तो टीम का स्कोर 48 पर 5। नया बल्लेबाज मंथन बागेलकर जो कि मैदान में पहुंच चुका जगह, लेकिन अनिकेत की
अनिकेत ने भरपूर बैटिंग की मैदान पर 2 चौके 1 छक्का 16 रन बनाए। कल के दिन पर बाळू वागेलकर सर आ चुके जहां पर सत्कार किया था उनका हमने आज बेटे का बिल्कुल मैच देखने के लिए खास घर से निकल चुके। बाळू सर आज भी आपका तहे दिल से स्वागत मैदान पर। ओह बिल्कुल बढ़िया लाइन वहां पर बिल्कुल अच्छी बॉलिंग में डॉट घेणे निघते। बाळू सर तुम्हाला विनंती आम्ही करतोय आपण व्यासपीठावर बसायचं आहे। टीम का स्कोर पहुंचा 48 रन पर 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। लगभग 9 के ऊपर रन रेट है मैदान में, मतलब अंतिम 6 गेंदों पर 12-15 निकलते हैं तो 60 रन जो टोटल है ना वो बिल्कुल अच्छा फाइटिंग रहेगा मैदान पर। उसमें क्या करना पड़ेगा, उसके लिए पांडुरंग इस वक्त बैटिंग करे, उनको सेट जगह अपने आप में बिल्कुल विश्वास जताना पड़ेगा। इस मैच में बिल्कुल लाजवाब बैटिंग करनी पड़ेगी क्योंकि आखिरी के ओवर्स में आक्रमणता ही दिखानी पड़ेगी इस मैदान पर। दूसरे से इस वक्त देखा जाए तो मैच में थोड़ी सी मुश्किल है श्री खंडेरा या भवानी कोलार के बीच में। शुरू में पहला स्पेल बहुत अच्छा था। शुभम कैप में मोर्चा फुल टॉस गेंद, खराब गेंद जहां पर बड़ी नसीहत देनी थी। ये नोक इस बात का मांग रहे हैं अंपायर से, आप चलकर आगे चले गए तो एडवांटेज आपके लिए बहुत कम होगा। उसका उतनी हाइट नहीं थी इस गेम पर। भाई देखिए यहाँ पर मंच बड़ा है, पंच बड़े, सरपंच भी है यहाँ पर पहुंचे। त्या दरम्यान या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री पत्रकार रत्नदीप गवस यांचं आगमन होत आहे। साहेब आपल्याला विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। और टू कॉमेंट्री बॉक्स वापस के मैदान चलेगा। रत्नदीप साहब आपका भी हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। बिल्कुल आप यहाँ पर पहुंचे हमारे लिए बिल्कुल एक बड़ी बात होगी हमेशा। और देखिए आज किस तरह से माहौल बनेगा मैदान पर। फुल टॉस फिर से मिडॉन पर बढ़िया एफर्ट फील्डिंग। 49 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। अभी भी तुषार बैटिंग कर सकता है, खेमे में पीछे बैठा है आक्रमक खिलाड़ी रसल द मसल पावर। ऑन साइड पर हवाई यात्रा में गेंद, खिलाड़ी है और ये कैच। योगेश शेट्टी मैदान पर तीनों गेंदे फुल टॉस और तीनों गेंदों पर मैंटस की गोली खाली, रन ही नहीं बने मैदान पर। चौथी फुल टॉस, ये शायद फुल टॉस और एक, चारों के चारों फुल टॉस। अंपायर का इशारा रहेगा, 1 रन का वहां पर निकला। 4 गेंदे वो फुल टॉस डाली गई और चारों के चारों मिस। यही तो बात कर रहा हूं मैं, तुषार अगर बैटिंग पर होते ना तो वो छक्का था मैदान पर। रसल द मसल पावर इनकी ताकत बहुत इनके पास है। तुषार के पास दिखते भले दुबले पतले हो लेकिन ताकत भरपूर इनके पास है। और फिर से देखिए ये ओवर बहुत अच्छा हुआ, 3 रन का अभी तक ये ओवर निकला। क्या कुशल बॉलिंग की, 50 रन भी मैदान पर पूरे चुके। टीम का स्कोर 51 रन पर पहुंचा। बढ़िया शॉट पॉइंट पर फील्ड किया जा रहा है। 1 रन वहां पर निकला, कॉल अच्छा। शायद कहीं ना कहीं वो प्रेशर वायर पर दूसरे के लिए कॉल किया, दूसरा भी रन मैदान पर बनता हुआ। 2 रन के साथ टीम का स्कोर 53 पर पहुंचा इस मैच में और जीत से पीछे 54 रनों की आवश्यकता। त्या दरम्यान सन्माननीय
आज एक सिंधुदुर्गातील आणखी एक मराठीचा बुलंद आवाज अमोल जामतडे सर हे देखील आज आपल्या समवेत जोडले जातील. त्यांचं आगमन होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे या स्पर्धेदरम्यान आपलं. DJ Srihari SSG It's Mallikarjun Dio Intimate competition धन्यवाद डीजे. तदरम्यान या स्पर्धेदरम्यान हे 10वं पर्व आणि या 10व्या पर्वात आपण लकी ड्रॉ काढतोय. तर जर अजूनही कोणाला तिकीट हवे असल्यास ती आपण खरेदी करायची आहे. उद्या लकी ड्रॉचा इथं निकाल जाहीर केला जाईल. ज्यांनी कोणी अजूनही लकी ड्रॉ घेतलेली नाही त्यांनी कृपया आमच्या दिनेश करपे यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्याजवळ तिकीट आहेत ती खरेदी करायची आहे. और टू यू कॉमेंट्री बॉक्स. अमोल जामदडे सर या विनंती असेल यायचं आहे. यापुढील होणारा सामना देसाई ब्रदर्स बनाम खुशी 11 या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. और टू यू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान रत्नदीप गवत आणि संदेश देसाई साहेब पत्रकाररित्यातली एक मोठी नावं रत्नदीप गवत आणि संदेश देसाई यांचा देखील या स्पर्धेदरम्यान ठिकाणी सत्कार केला जातोय, मान सन्मान केला जातोय.
विनंती असेल अनिल गवस यांना की त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. ₹50 फक्त तिकिटाची किंमत आहे. खूप सारी बक्षिसं या लकी ड्रॉ मध्ये LED टीव्ही, होम थिएटर, इंडक्शन, फ्रीज, टेबल फॅन, इस्त्री, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, ओव्हन, ग्राइंडर, मिक्सर अशी अनेक पारितोषिकं आहेत. ज्यांनी कोणी अजूनही तिकीट खरेदी केलेले नाहीत त्यांनी दिनेश करपे यांच्याशी संपर्क साधा. उद्या या निकालाचा या तिकिटाचा निकाल जाहीर केला जाईल. सामंत कृपया कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा. हॅलो, धन्यवाद देवजी सर. पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाच्या आत. पंच थोडं थांबायचं आहे. दोडमाग तालुक्यातील मानाची स्पर्धा भूतनाथ प्रीमियर लीग आणि त्याच दरम्यान सन्माननीय अमोल जनवाडे साहेब यांचं पण आगमन होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुलंद आवाज आणि त्याच दरम्यान पंचांकडनं सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. पहिला आलेला चेंडू जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष. साई बोंद्रे गोलंदाजी मार्कवर विराज धरण्यासाठी हलक्या हाताने खेळलाय. त्या शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या प्रयत्नात थोडीशी मिस फिल्डिंग, सुंदर असं बॅकअप. पहिला चेंडू निर्धाव गणला जातो. त्या ठिकाणी एक चेंडूचा खेळ झालाय समाप्त. मैदानाच्या आत 54 धावांचं पाठलाग. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. साई बोंद्रे सज्ज झालाय. पुन्हा लेंपतीचा चेंडू त्या ठिकाणी अल्टीमेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु थोडंसं मिस फिल्डिंगचं प्रदर्शन त्या ठिकाणी. परंतु एक धाव नक्कीच निघते. या स्पर्धेचा या इनिंगचा मात्र शुभारंभ केला जातो. 1 या धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक केल्यावर आता फलंदाज आपल्याला नवीन पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 31 भूषण देसाई. दोन चेंडू 1 धावा असं धाव फलकाचं समीकरण पाहायला मिळते. तब्बल 54 धावांचा पाठलाग कराय. पहिल्या इनिंगचा खेळ बघितला तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी आली आणि ती फलंदाजी करत असताना श्री सातरी मोरले संघाने तब्बल 53 धावा बनवल्या. तर 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी 54 धावांचं लक्ष असेल. ती म्हणजे पार करण्यासाठी ही सलामीची जोडगोळी ती म्हणजे श्री खंडेराय भवानी कोंडाळे या संघाकडनं मैदानाच्या आत पाहायला मिळते. त्यादरम्यान पुढचा चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. पुन्हा गणपतीचा चेंडू त्या ठिकाणी कव्हरला केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू घरंगळत चाललाय सीमेच्या पलीकडे. परंतु त्या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सुमित गवस येतो चेंडूवर चित्त्याच्या वेगानं आणि त्या स्वतःच्या संघासाठी तब्बल 1 धावा अजून वाचवली जाते. निघतायत तब्बल 3 धावा आणि 3 धावा सरशी धावफलकात वाढ होते. म्हणजे 4 असं धावफलक धावफलकावर पाहायला मिळत आहे. काय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि त्याच दरम्यान काय सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळाली. तब्बल 3 धावा पळून पूर्ण केल्यात. 3 धावानंतर धावफलक 4 या धावसंख्येवर 54 धावांचा पाठलाग करताना अजूनही 50 धावा बनवायच्या आहेत संघासाठी. सामना जिंकायचा असेल तर पहिला सामना भूतनाथ प्रीमियर लीग कोणाकट्टा पर्व धावा आणि आजचा दुसरा दिवस दोडमाग तालुक्यातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा मैदानाच्या आत आपल्याला खेळताना पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातला पहिला सामना. जे प्रेक्षक उशिराने आले त्याला सांगू इच्छितो की नाणेफेक जिंकली होती तो म्हणजे श्री खंडेराय भवानी संघ. आणि त्या दरम्यान फुल टॉस मध्येचा चेंडू डीप स्क्वेअर लागला. मिड विकेटच्या तिथनं चेंडू चाललाय घरंगळात सीमेच्या पलीकडे. येतोय चौकार. थँक्यू.
खराब चेंडू आणि खराब चेंडूला योग्य ती दिशा त्या ठिकाणी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला फुल्ली लॉस करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. चौकार नक्कीच प्राप्त झाला आणि 4 धावांसरशी धावफलक पोहोचलाय. तब्बल 8 या धावसंख्येवर पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू, काय फटका पाहायला मिळतो. डोळ्यांचं पाळणा फेडणार फटका, कव्हरला उडवून दिला त्या ठिकाणी. परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत शॉट वरनं डीप पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 2 धावांसरशी सफल. थँक्यू डीजे. तब्बल दुहेरी आकड्यात धावफलक परावर्तित होत आहे. तब्बल 10 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आहे. 54 धावांचा पाठलाग. पहिलं षटक प्रगतीपथावर अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. मोठे फटके खेळण्याची संधी, कारण 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 2च खेळाडू पाहायला मिळतात. एक डीप लॉंग ऑनला, एक मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि आडव्या बॅटने फटका केला. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय अविनाश शिरमोरे. जोपर्यंत चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय तोपर्यंत मात्र एकच धावांवर दोन्ही फलंदाज स्थिरावतात. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. एका षटका 31 धावफलक मिनी इलेक्शन 11 म्हणजे 11 या धावसंख्येवर ती परावर्तित चालले. काय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेदरम्यान कालच्या दिवसात 2 संघ पुढच्या फेरीत प्रवेश केले. ते 2 संघ होते, ते म्हणजे एक वज्रे संघ आणि दुसरा म्हणजे विरडी. हे 2 संघ पुढच्या फेरीत प्रवेश केला. तब्बल 8 संघांनी या स्पर्धेत प्रवेश घेतला. तब्बल 4 संघांचे सामने कालच्या दिवसात खेळवण्यात आले आणि आजच्या दिवसात 4 संघ आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे युवा शक्ती आदर्श गाव केर संघ, दुसरा संघ असेल तो म्हणजे खुशी क्रिकेटर्स दोडामाग, श्री सातरी मोरले आणि खंडेराय भवानी. अशा 4 संघ आजची लढत आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळेल. धन्यवाद ऋषिकेश. खुशी क्रिकेटर संघाचा संघनायक आणि आदर्श गाव देसाई ब्रदर्स केर संघाचा संघनायक, कृपया नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. हा शेवटचा कॉल असेल. खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग आणि देसाई ब्रदर्स केर दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी संपर्क साधा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. या मैदानाच्या आत तब्बल 1 षटकाचा खेळ झाला समाप्त. 11 अशी धावसंख्या धावफलकावर आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. एक अनुभवी गोलंदाजच्या हातात मात्र कर्णधाराने गोलंदाजी सोपवले, कारण एक ब्रेक थ्रू घेण्यास यशस्वी ठरावा लागेल. कारण एक ब्रेक थ्रू नक्कीच पाहिजे या सामन्यादरम्यान, कारण 11 धावसंख्या झाली आहे. पहिली सलामीची जोडगही मैदानात सेट व्हायची नाहीये, परंतु 54 धावा एवढं मोठं असं लक्ष नाहीये. 6 षटक आहेत, 36 चेंडू आणि त्या 36 चेंडू मध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. त्यातील 11 धावा तर अगोदरच झाल्यात आणि त्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज झालाय. एक अनुभवी गोलंदाज छोटसा रदाब आहे योगेश शेट्टी आपला दोन्ही मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू हलक्यासा हाताने फ्लिक ऑफ द रिचचा फटका त्या ठिकाणी हलक्याची दिशा दिली चेंडूला. 1 धाव पूर्ण केली. दूरवरनं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचून आलाय आणि त्यानंतर मात्र 1 धाव नक्कीच प्राप्त केली जाते. 12 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. तब्बल 1 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. मैदानाच्या आत पाहायला मिळते. थोडीशी क्षेत्ररक्षकाची विवरचना बदलली जाते. आपल्याला थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक आता मात्र शॉर्ट मिड विकेटला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थोडासा कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्न असक्सेसफुल झालाय. बेट चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे त्या ठिकाणी. एक डॉट बॉल नक्कीच होतोय. खूप वेळानंतर एक डॉट बॉल ची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 12 या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 54 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसात आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचकांची मांदियाळी पाहायला मिळते. आमच्या समवेत असतील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 बुलंद आवाज, ते म्हणजे कृष्णा देवजी सर आणि त्यानंतर मात्र आपल्याला पुढील सामन्यात आवाज ऐकायला मिळेल तो म्हणजे अमोल जामदडे सर यांचा. पण कालच्या दिवसात पण आपल्याला राजा सामान सर यांचा पण आवाज या मैदानावर घुमला होता आणि आजच्या दिवसात 2 बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळतील मैदानाच्या आत आणि पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत कालच्या दिवसापासून आणि आजच्या दिवसात पण. शिवराज परब सर आणि त्यांच्या समवेत पॉली अल्फान्सो हे 2 पंच, माफ करा, पॉली फर्नांडिस
हे दोन पंच आपल्याला मैदानाच्या आत पंचगिरी कालच्या दिवसाबद्दल करताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशी पंचगिरी या 2 दिवसात आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान एक धाव मैदानाच्या आत पाहायला मिळते. एका धावेनंतर धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. आटीपलटी स्विच शॉट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा थोडासा संपर्क झालाय. कुठल्या तरी बॅटचा टो लागलाय. त्या ठिकाणी दूरवरनं क्षेत्ररक्षक पळून येतोय. परतीची फेक करेल तोपर्यंत मात्र एकच धाव त्या ठिकाणी घेतले जाते. आताचं जर षटक बघितलं सर तर पहिल्या षटकात 11 धावा निघाल्या होत्या आणि आताच्या 4 चेंडूवर फक्त आणि फक्त 3 धावा निघतायत. थोडस फलंदाजांवर वर्चस्व गाजवणारी गोलंदाजी आतापर्यंत योगेश शेट्टी याची पाहायला मिळते. कारण कर्णधाराला त्या जबाबदारीनं मात्र गोलंदाजी सोपवली होती. चेंडू हातात सोपवला होता या गोलंदाजाच्या. सुंदर चेंडू त्या ठिकाणी लोअर फुल टॉस मध्येचा चेंडू मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बसला गेला. अजून एक डॉट बॉल येतोय. 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. धावफलक स्थिरावलाय फक्त आणि फक्त 14 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू अंतरिम चेंडू या षटकाचा. दुसरं षटक हलकासा कट केलाय. त्या ठिकाणी दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतीची फेक केली जाते. सुंदर अशी परतीची फेक त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकच धाव त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर मिळते. 15 अशी धावसंख्या 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 54 धावांचा बाटला करत असताना श्री खंडेराय भवानी संघ मैदानाच्या आत फलंदाजी करताना सलामीची जोडगोळी अजूनही मैदानाच्या आत पाहायला मिळते. देसाई ब्रदर्स केर संघाचा संघनायक आणि खुशी क्रिकेटर्स संघाचा संघनायक कृपया नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. सूचित नामचे या चला देसाई ब्रदर्स संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये आलेला आहे. खुशी क्रिकेटर संघाचा संघनायक थँक्यू डीजे. सूचित नामचे कृपया त्वरित संपर्क साधायचा आहे. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि चायनामॅन गोलंदाज म्हणजे मनीष देसाई ज्याच्याकडे कला आहे दोन्ही बाजूला चेंडू उडवण्याची तो गोलंदाज सज्ज झालाय. या ठिकाणी मैदानाच्या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट असेल गोलंदाज आणि त्या ठिकाणी उजव्या शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतोय भूषण देसाई. आतापर्यंत भूषणची खेळी बघितली तर 5 चेंडूमध्ये 5 वैयक्तिक धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात संघासाठी. सुंदर चेंडू कव्हरला फटका. काय फटका खेळलाय त्या ठिकाणी. डीपला क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू चाललाय घरंगळात परंतु काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. सुमित गवस्याच्या माध्यमातून शेवटच्या वेळेपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवला आणि जेव्हा चेंडू टप्पा पडला बॉडीच्या बाहेर जात होता त्याच क्षणी मात्र एक झेप आणि त्या झेपच्या मार्फत चेंडू आत टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. त्या चेंडू मागे 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 धावांची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचलंय ते तब्बल 17 या धावसंख्येवर. 17 अशी धावसंख्या. 17 पे खतरा कोणाला होतोय हे पाहणं तेवढंच महत्वाचं. कारण तो चेंडू हवेत उचलला होता परंतु नो मॅन्स लँडला चेंडू होता. परंतु या चेंडूवर काय होतंय हे पाहणं तेवढंच महत्वाचं. परंतु खतरा होता. थोडासा पॉइंटचा क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि परंतु चेंडू चाललाय चौकारासाठी. काय फटका केलाय. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हल्ला होता. थोडासा कव्हरला आला होता पण त्याच ठिकाणी मात्र फटका केलाय. भूषण देसाईच्या बॅटमधला येतोय नक्कीच चौका आणि चौकारासाठी धावफलक पोहोचलाय. 21 धावा बिनबाद अशी धावसंख्या.
विकेट तब्बल 2 चेंडू झालेत आतापर्यंत. 2 चेंडूचं विवरण केलं. पहिला चेंडू फार मोठा फटका, परंतु त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावा खर्च केला आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार नक्कीच येतोय. 4 धावांची 2 चेंडूवर 6 धावा खर्च केल्या जात आहेत आणि धावफलक पोहोचलोय तब्बल 21 या धावसंख्येवर. 21 लॉस ऑफ 0 विकेट अशी धावसंख्या धावफलकावर. 54 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू असताना सुंदर फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू चाललाय सीमेच्या पलीकडे. चेंडूला दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. धन्यवाद. यापुढील होणारा सामना आहे खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग आणि आदर्श देसाई ब्रदर्स केर या 2 संघादरम्यान. बीपीएलचा हा जो टॉस आहे तो आम्ही या 10व्या पर्वामध्ये केलेला आहे. चॅम्पियन्स एका बाजूला असेल, बीपीएल असेल एका बाजूला. चॅम्पियन हा कॉल जातोय खुशी क्रिकेटर्स कडनं. नाणेफेकीचा कॉल जिंकतोय खुशी क्रिकेटर संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर सुचिता तुझा निर्णय काय असेल? बॉलिंग करणं. नक्कीच क्षेत्ररक्षण करतोय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. प्रतिस्पर्धी देसाई ब्रदर्स आपल्या समोर फलंदाजी नाणेफेक करल्यानंतर फलंदाजी करतायत. तर तुमचा मानस काय असेल? किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा तुमचा इरादा असेल? 50 धावापर्यंत रोखण्याचा इरादा असेल. कालच्या दिवसात पाहायला गेलं तर 60-70 पर्यंत मजल मारली होती, तर स्कोर सुद्धा चेस झाला होता. 50 धावा तुम्हाला म्हणजे हे टार्गेट तुम्ही कसं एक्सेप्ट करता? त्यावर तुमचा जाण्याचा इरादा असेल का? नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. या आपल्या समोर आहेत देसाई ब्रदर्स केर संघाचे संघनायक. तर सुचित नानसे नाणेफेकीचा कौल जिंकतो. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. तुम्हाला नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करावी लागते. 50 धावांपर्यंत तुम्हाला रोखण्याचा त्यांचा इरादा असेल. तुमचं काय रणनीती असेल? आम्ही मिनिमम 60च्या वर धावा काढण्याचा प्रयत्न करू. त्यांचा जर विचार केला तर त्यांच्या टीममध्ये पण चांगले बॅट्समन आहे आणि या ग्राउंडचा जर विचार केला तर लेफ्ट हँडेड बॅट्समनला जास्त ॲडव्हान्टेज आहे. वाऱ्याचा जो वेध आहे तो लेफ्ट हँडेड बॅट्समनला चान्स जास्त क्रिएट करतो. त्यामुळे आम्ही 60च्या वर काढायचा टार्गेट ठेवू. बॉलिंग आमची चांगली आहे त्यामुळे. गेली 9 वर्ष पिच वेगळं होतं. यावेळेस आम्ही खेळपट्टी या 10व्या पर्वामध्ये नवीन खेळपट्टी बनवलेली आहे. तर तुम्ही या खेळपट्टीवर तुम्हाला शक्य होईल का खेळता? नक्की. या अगोदर वेगळ्या खेळपट्टीवर खेळत होतो, यावेळी वेगळी खेळपट्टी आहे. तर आपण ट्राय करू. जेवढा टीम बॅट्समन आहे त्यांना जास्त कॉन्फिडन्स देऊ आणि जास्त स्कोर काढण्याचा ट्राय करू आपण. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. या पिढीवर होणारा सामना असेल देसाई ब्रदर्स बनाम खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग या 2 संघादरम्यान. घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया ऋषिकेश पावसकर आणि अमोल जमदडे सरांचा. धन्यवाद सर. धावफलक झालाय 28 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावा पाहिजेत. 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 26 धावा. आजच्या दिवसात खूप आजच्या स्पर्धा आपल्याला सिंधुदुर्ग जिल्हा असू दे, त्याचबरोबर गोवा राज्य असू दे, अशा या दोन्ही ठिकाणी एक मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसात मानधरम चॅम्पियन ट्रॉफी तब्बल 5 लाखाचं एक मोठं पारितोषिक आणि आजच्या दिवसातली अखेरचा दिवस त्या स्पर्धेचा. युट्यूबच्या माध्यमातून आपण 30 पण स्पर्धा पाहू शकतो आणि भूतनाथ प्रीमियर लीग दोडामार्ग तालुक्यातील एक मानाची स्पर्धा 10वं पर्व आणि या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजानं षटक आणि गोलंदाज योगेश शेट्टी सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्गावर. दुसरं षटक हाताळलं होतं. 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. हलक्या हाताने खेळला विकेट ऑन द कार्पेट. बॅक टू द बॉलरचा फटका. त्या ठिकाणी साई बोंद्रे चेंडूवर येतोय. परतीची फेक केली जाते. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करत आहेत आणि एका धावा संख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक 29 अशी धावसंख्या. 54 धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही 25 धावांची असेल आवश्यकता मैदानाच्या आत सामना जिंकण्यासाठी. ब्रेक थ्रू आणि तो ब्रेक थ्रू पाहिजे कारण दोन्ही
सलामीवीर फलंदाज सेटल झालाय मैदानाच्या आत पिचवर. शॉर्ट पिचचा चेंडू फटका त्या ठिकाणी पांडुरंग चुरमले क्षेत्ररक्षक काय उत्कृष्ट झेल पिकडला, एका पायावर बॅलन्स केलाय आणि झेल बाद होतोय. ज्या पद्धतीने बोललो होतो ब्रेक थ्रू पाहिजे आणि तो ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळालाय. विराज धरणे जातोय बॅक टू दी ट्रॅव्हल लाईन. थँक्यू डीजे. तब्बल पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिल्या ब्रेक थ्रूच्या प्रयत्नानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत. विराज धरणे वैयक्तिक धावसंख्या बघितली तर 10 धावांवर बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर परतलाय आणि नवीन फलंदाजी वर्णी मैदानाच्या आत लागते. म्हणजे विष्णू चिरमुरे मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 24 नंबरची जर्सी ज्याने प्रदान केले स्ट्राईक एंडवर असेल. तुळशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक थोडीशी परिवर्तनात्मक गोलंदाजी करावी लागेल कारण तू लक्ष अजूनही छोटस आहे, चेंडू पण तेवढेच आहेत. एक मोठा फटका आला तर सामन्यात बरोबरीत पाहायला मिळेल आपल्याला. पुढचा चेंडू या षटकाचा हलक्या हाताने खेळला. त्या ठिकाणी शॉटला क्षेत्ररक्षक रनआउट करण्याची संधी परंतु त्या ठिकाणी रनआउट होता वाचलाय. परतीची फेक योग्य त्यावेळी हातात आली होती परंतु गॅदरिंग त्या ठिकाणी चुकताय. दाजी शेट्टी याच्याकडनं थोडीशी चूक, ही थोडीशी चूक कितपर्यंत महागात पडेल या संघाला हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल. काय होईल काय घडेल, ही विकेट काय कितपर्यंत मजल मारते हे दोन्ही जोडी मैदानाच्या आत हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल. कारण तो एक रनआउट चुकलाय. चुकीला माफी नाही क्रिकेटच्या मैदानात आणि तीच माफी ही कितपर्यंत महागात पडते ही सातरी मोरले संघाला हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. पुढच्या चेंडूवर एक धाव नक्कीच निघते. हलक्या तरी खेळलाय कटचा फटका त्या ठिकाणी डीपला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत मंथन दागेलकर चेंडूवर येतोय परतीची फेक करतोय तोपर्यंत मात्र सिंगल आणि सिंगलचा खेळ धावफलकावर पाहायला मिळतं. धावसंख्येत वाढ होते. धावफलक 31 म्हणजे 31 अशी धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात मैदानाच्या आत पाहायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी. 4 चेंडूवर तर 1 गडी 5 आणि 3 धावा खर्च केल्या जातात. सुंदर चेंडू त्या ठिकाणी यष्टनच्या वरला जातो. थोडासा जर चेंडू खाली राहिला असता तर नक्कीच यष्टनचा वेग घेतला असता परंतु जर तरची भाषा क्रिकेटच्या मैदानात आपण पाहू शकत नाही. परंतु जे घडेल ते मैदानाच्या आत मात्र प्रत्येक चेंडूवर मात्र पाहायला मिळत आहे. शेवटचा अंतरिम चेंडू षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. पहिल्या षटकाचं विवरण आणि त्याच नंतर दुसऱ्या षटकात हातीत घेतला आणि त्याच पद्धतीनं चेंडू आणि त्याच पद्धतीची धारदार पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आत योगेश शेट्टी याच्या मार्फत पाहायला मिळते. फटका केलाय त्या ठिकाणी कव्हरला क्षेत्ररक्षक. चेंडूला पुन्हा एकदा खाऊन दिलं जात आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय षटकार. थँक्यू डीजे. धावफलक पोहोचलाय तब्बल 37 धावा संख्या धावफलकावर. आणि एक विनंती असेल कर्णधार देसाई ब्रदर्स आदर्श काव केर देसाई ब्रदर्स संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय, संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. कर्णधार देसाई ब्रदर्स या संघाचा कर्णधार सुहास सावंत एक विनंती येते तुला कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. 37 ऑन द स्कोरबोर्ड. 37 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही
अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची असेल आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर षटकार आला नाही तर एक किफायतशीर षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं योगेश षटक. धन्यवाद डीजे. धन्यवाद. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा आपली लाईव्ह पाहत आहे सर्व लोक. थोडस लक्ष असू द्या. डीजे तुमच्याकडे पण. धूम षटक. थोडस वाईट चेंडू येतोय. पंच दंडित करतात. गोलंदाजाला अमंतरची पहिली धाव आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळते. एक वाईट येत आहे. आतापर्यंत पहिला वाईट असेल आणि त्याच दरम्यान मात्र एकदा धावपलकर वर्धित होते. म्हणजे 16 धावांची असेल आवश्यकता. 38 धावा झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. सुंदर चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु माहित आहे फाईन लेग स्क्वेअरच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जर 30 यार्ड सर्कल चेंडूने क्लिअर केला तर नक्कीच एक मोठा फटका एक आपल्याला मिळू शकतो. एक चेंडू झालाय. 16 धावांची अजूनही आवश्यकता. येणाऱ्या 11 चेंडू मागे फुल टॉस आणि फुल टॉसला त्या ठिकाणी फुल लॉस केला जात आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय दणदणीत षटकार. भूषण देसाईच्या बॅटमध्ये एक उत्कृष्ट फटका येतोय. षटकार येतोय. षटकारासाठी धावपलक पोहोचले 44. म्हणजे जिंकण्यासाठी आणि फक्त नाममात्र 10 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत ते म्हणजे 10 आणि 10 चेंडू मागे जिंकण्यासाठी 10 धावा. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव असं समीकरण येऊन ढेपलाय. सुंदर चेंडू कट केला त्या ठिकाणी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय परतीची फेक करतोय तोपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांवरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचलाय म्हणजे 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. थोडासा खराब चेंडू. पंच पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करतात. या षटकाचा दुसरा आमंत्रितची धाव धावफलकावर सोडली जाते म्हणजे धावफलक पोहोचलाय तब्बल 47 या धावसंख्येवर. सुंदर चेंडू कव्हरला फटका. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला जात आहे. कव्हरला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. काय घोल फलंदाजी. डोळ्याचं पारणा फिरणार फलंदाजी आणि ज्या पद्धतीनं बोललं होतं चुकीला माफी नाही. एक रनआउट चुकवला आणि त्यानंतर स्ट्राईक कमांडर आला भूषण देसाई आणि भूषण देसाईच्या बॅट मधनं 2 षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 षटकाराची धावफलक पोहोचलाय 53. नाममात्र 1 धावांची गरज. पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळलाय. चेंडू हवेत स्थिरावलाय आणि झेला टिपला जातोय. विकेट होतात आणि भूषण देसाई याला माघारी परतावं लागतंय. शेवटच्या क्षणी मात्र माघारी परतावं लागतंय कारण तो जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज असताना मात्र चेंडू चा झेल टिपला जातोय भूषण देसाई याचा. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रणेश मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळेल. 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक डॉट बॉल येतोय. तब्बल चेंडू समाप्त होतोय. षटक क्रमांक 5 व जिंकण्यासाठी 6 चेंडू 1 धावेची गरज असेल. नाममात्र पूर्णपणे पकड बनवली आहे सामन्यावरती म्हणजे श्री खंडेराय भवानी कोला या संघानं थोडीशी कुठेतरी कमतरता भासली क्षेत्ररक्षणात ती म्हणजे मोरले संघाला आणि त्याचाच फायदा घेतला मात्र तो म्हणजे खंडेराय भवानी संघानं. आणि गोलंदाजीत परिवर्तन होत आहे. स्वतः कर्णधार गोलंदाज सज्ज झालाय आपल्या गोलंदाजी करण्यासाठी तो म्हणजे अविनाश चिरमुरे गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता.
सुंदर चेंडू टप्पा पडला, थोडस बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू, एक डॉट बॉल नक्कीच येतोय. अजूनही मित्रांनो सामना संपलेला नाही या ठिकाणी, परंतु जिंकण्यासाठी 5 धावांचे चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. काय होईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं. पुढे येऊन सरसाला चेंडू हव्यात आहे आणि त्या ठिकाणी मात्र नक्कीच 1 धाव नक्कीच प्राप्त केली जाते आणि सामना जिंकतोय तो म्हणजे दुसऱ्या दिवसातला पहिला सामना झाला. श्री सात्री मोर्ले संघ आणि खंडेराय भवानी कोना या 2 संघ दरम्यान झालेली लढत आणि सामना जिंकतोय तो म्हणजे श्री खंडेराय भवानी कोना हा संघ. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन करून पाहतय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन करून पाहतय ग. तिला तू झापूक झुपूक वाजत राहतय. थँक्यू डीजे. धन्यवाद. डगआउट खंडेराय भवानी डगआउट खाली करा. देसाई ब्रदर्स संघाला विनंती असेल डगआउट मध्ये स्थानापन्न व्हायचे आहे. नुकताच झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी नुकत्याच झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय ज्या खेळाडूनं खंडेराय भवानी संघाचं प्रतिनिधित्व केलं. गोलंदाजी हाताळत असताना वैयक्तिक कोट्यातील 2 षटका हाताळली, फक्त 16 धावा खर्च केल्या आणि त्या 2 षटकामध्ये महत्वपूर्ण 2 गडी ज्या खेळाडूंना बाद केले तोच या नुकत्याच झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय भूषण देसाई. भूषण देसाई, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. या गुत्ता प्रीमियर लीग कोना कट्टा 2025 पर्व 10 या पर्व 10व्यासाठी